माझ्या देवाचा पांडुरंगाचा महिमा सांगू, पण त्याच्या कृपेचा आगळा वेगळा महिमा आहे. पहिल्यांदा तो कृपाळू आहे. देणं हा त्याचा स्वभाव आहे. देणं हा स्वभाव सगळ्यांचा नसतो महाराज. काहीचा स्वभाव घेणं आहे आणि काहीचा स्वभाव देणं आहे. कोणाचा घेणं स्वभाव आहे? मक्षिका मक्षिको वेश्या मुशको याचकस्तथा ग्रामीण गमशरणशैव सप्तैधा परभक्षका, या 7 जणांचा स्वभाव घेण्याचा आहे. मक्षिका माशीचा स्वभाव घेण्याचा आहे. मक्षिका मक्षिको मच्छराचा स्वभाव घेण्याचा आहे. एक मच्छर आदमी का जिना हराम कर देत आहे. नाना पाटेकरांचं प्रमाण आहे ते, फक्त शब्द वेगळा वापरायचे. मक्षिका मक्षिको वेश्या, वेश्याचा स्वभाव घेण्याचा आहे, ती देत नाही जगाला. वेश्या मुशको उंदीर घेण्याचा स्वभाव आहे. याचकस्तथा मागणाऱ्याचा स्वभाव घेण्याचा आहे, देणाऱ्याचा स्वभाव घेण्याचा नसतो. याचकस्तथा ग्रामीण, ग्रामीण म्हणजे पुढारी, स्वभाव घेण्याचा आहे. काहीच नाही घेतलं तरी मतदान तरी घ्यावं लागतं नेत्याला. गमशरणशैव ग्रामसेवक किंवा तलाठी, तलाट्याला शेतसारा घेतल्याशिवाय आणि ग्रामसेवकाला घरपट्टी नळपट्टी घेतल्याशिवाय गाव चालवता येत नाही. राग मानू नका, हे काही माझ्या वडिलांनी लिहिलेलं नाही. ही घेणाऱ्याची यादी. देणाऱ्याच्या यादीमध्ये अनेक नावं आहे. त्यात मनुष्याचं देण्याच्या बाबतीत वर्णन आलं तर काही बोटावर मोजणे इतकी नावं येतात. त्यामध्ये राजे बलीचं नाव येतं, त्याचं अंतःकरण कृपेनं भरलेलं आहे. कर्णाचं नाव येतं, कर्णानं दिलं. काय दिलं महाराज? त्याच्या कर्णाच्या ख्यात्या आहे. असं म्हणे एका ब्राह्मणाला कोणीतरी सांगितलं कर्ण उदार आहे, तुम्ही त्याच्याकडे जा. काय देतो होतो? अरे बापरे, तुम्ही मागा त्याच्या 1000 पटीनं देतो. नेमकं त्या ब्राह्मणाच्या मुलीचं लग्न आणि मुलाची मुंज होती. खूप शोधलं कर्णाला, कर्ण दिसत नव्हते. एक दिवस कर्ण आणि दुर्योधन यांची फारच चांगली मैत्री. कर्ण दुर्योधनाकडे आला आणि दुर्योधन जरा चिंतेत बसलेला होता. कारण काय झालं रे? काय नाही म्हणे, जरा तुझी वहिनी माहेरी गेली आणि तिला घ्यायला मी जाणार होतो, पण तेवढ्यात नगराची बैठक लागली. आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आणि त्याची बैठक आहे. बैठक महत्वाची आहे. मी जर थांबलो नाही तर तिकडचं सगळं बैठकीला काय मला कळणार नाही, माझे काही मुद्दे ते सांगता येणार नाही. बरं, तिलाही निरोप देऊन बसलोय, मी येतोय. कर्ण म्हटलं मी एक मदत तुला करू शकतो. म्हटलं काय? वहिनीला मी घ्यायला जातो, तू बैठक करून घे. हा मग चालेल, फारच उपकार होतील गड्या. कर्ण रथ हाकालत भानुमतीला आणायला गेला. तिला माहिती पडलं नवरा नाही, नवऱ्याचा मित्र आलाय. संताप आला महाराज तिला, साहजिक आहे. पण ती म्हणे जाऊ दे, आला ना, आता नाही गेली तर कोणा त्यांना राग यायचा आणि यालाही राग यायचा. ती बसली रथात आणि तिकडून निघाली. नेमका त्या ब्राह्मणाला ज्याला कर्णाचा शोध होता तो कर्ण रथ हाकालताना दिसला. थांबा थांबा थांबा, मुलीचं लग्न आहे, मुलाची मुंज आहे, काहीतरी घाला मायबाप पदरात. अहो काहीतरी काय ब्राह्मण बुवा, तुम्ही घरी या, तुम्हाला जेवढं लागल तेवढं देतो. इथं मी रथ हाकायला आलो हो, माझ्या मित्राची बायको जरा माहेरी गेली होती, आमच्या वहिनीला घ्यायला आलोय आम्ही. इथं माझ्याजवळ काही नाही, घरी या, तुम्हाला देतो. तो ब्राह्मण म्हटला, कर्णा मी स्वाभिमानी ब्राह्मण आहे, घरी येणार नाही तुझ्या. पटलं तर इथं दे, नाही आग लाव तुझ्या श्रीमंतीला आणि तुझ्या दातृत्वाला. अहो थांबा थांबा, असे रागवू नका. कर्ण म्हटलं आपल्याजवळ काहीच नाही, पण तिच्या अंगावर सगळं सोनंच होतं. तिला उठवलं, म्हटलं वहिनी द्या ते. का द्या. थांबले ते. नाकातलं, कानातलं, गळ्यातलं, हातातलं मणिबंद, कटिबंद, गडसरी, गौपोत, योगदानी, दोनदानी, 10 दानी, जे काय असेल नसेल ते सगळंच काढलं. वा, किलो 1.5 किलोचं गाठोडं बांधलं आणि त्या ब्राह्मण बोला दिलं. रडली ती. ते तिच्या बापाच्या घरचं होतं, माहेरचं होतं सोनं. बाई जीव देईन पण माहेरचं सोनं देत नाही. दिलं सगळं. ब्राह्मण देवतेला आनंद झाला, पण भानुमती राजवाड्यात पूर्वी महाल काढलेला असायचा एक, त्या महालाचं नाव आहे क्रोधागार. म्हणजे बाईला राग आला की त्या क्रोधागारात जाऊन बसायचं. आता क्रोधागार, क्रोधाची खोली कोणाच्याच घरात नाही, कारण आपलं सगळं घरच क्रोधागार आहे महाराज. आपल्याला कोण्या खोलीत राग येईल काही सांगता येतं का?
त्यामुळे आता स्वतंत्रतेची काही व्यवस्था राहिलेली नाही. ते भानुमती त्या महालात बसल्याबरोबर इकडे दुर्योधनाला माहित पडलं काय झालं काय झालं काय झालं. ही बसलीच कशी तिकडे, हिला झालं तरी काय, गेली काय गेली त्याचं कारण काही लक्षात येईना. दुर्योधन गेला आणि विचारलं का ग बाई काय झालं, झालं काय तुला, का रुसून बसली तर. ती म्हणे महाराज तुम्ही त्याला मित्र बनवलंय ना. हो असा मित्र असतो. अहो त्यानं माझ्या अंगावरचे दागिने त्या ब्राह्मणाला देऊन टाकले. एक ब्राह्मण परत गेला असता तर काही बिघडलं असतो, पुन्हा दिलं असतं कधीतरी दान. पण माझ्या आईच्या घरचे दागिने, माझ्या बापाच्या घरचे दागिने, याचं दातृत्व सिद्ध व्हावं म्हणून देऊन टाकले दुसऱ्याला. हेच उदाहरण तुम्ही तुमच्या नजरेसमोर घ्या. पोखरीकर, आज जरी एखाद्याच्या बायकोनं आपल्या नवऱ्याला सांगितलं असतं किंवा तुम्हाला सांगितलं असतं तुमच्या मित्रानं माझ्या अंगावरचे दागिने एका परक्या माणसाला देऊन टाकले, किती दिवस 144 कलम तुमच्या गावात लागू झाला असता याचा विचार तुम्हीच करून घ्या. पण उत्तर ऐकण्यासारखं आहे दुर्योधनाचं. दुर्योधन म्हटला शुकरमान त्या कर्णाची की त्यानं तो या अंगावरचे फक्त दागिनेच दिले. ती म्हणे काय म्हणायचंय तुम्हाला. अगं तुला जे वाटतंय तेच मला म्हणायचंय. अगं त्या ब्राह्मणानं कधी त्या कर्णाला सांगितलं असतं महाराज आमच्या पोराला पोरगीच मिळत नाही हो, त्यानं सांगितलं असतं म्हणे तुम्ही घेऊन जाई, मी त्याला आणेल दुसरी, न्या तुम्ही. ती म्हणे इतका करणं उदार आहे हो. उदारतेच्या बाबतीत त्याचा हात कोणी धरू शकत नाही. बळीराजाचा हात कोणी धरू शकत नाही, कर्णाचा हात कोणी धरू शकत नाही. पण यांच्याकडं मागायला जाताना अवस्था लागत नाही. हे मागायला गेलं की देणारे दाते, अवस्था लागत नाही. माफी मागून बोलतो, यांच्याकडून दान घ्यायला देवाला सुद्धा रूप पलटावं लागलं, दान मिळवता आलं. पण पांडुरंगाच्या दारात रूप पालटून स्वभाव कालापुरता बदलून कधी दान मिळत नाही. परमात्म्याच्या दारात मिळणारं दान हे अवस्थेचं दान आहे. आणि ती अवस्था तुकोबारांनी या अभंगात सांगितली. दीन बहु आवडती. मग एखादा राक्षस दीन झाला तरी देईल का. अरे दिलंय. कोणाला दिलंय जरा शिरा तपशिलात. कृष्णावतारामध्ये भगवंताला मारायला कंसानं पहिल्यांदा एक बाई पाठवली. तिचं नाव आहे पोतना. साडी मॅचिंग, ब्लाऊज मॅचिंग, लिपस्टिक मॅचिंग, बांगड्या मॅचिंग, सगळं मॅचिंग. तुम्ही म्हणाल तू होता का पाहायला. मी नव्हतो पण मी गाथा वाचलाय. नामा म्हणे आली नंदाची या घरी, स्वरूपे सुंदरी देवांगना. अहो देवलोकातली स्त्री वाटायची ती, इतका शृंगार करून आली. पण ती कोण्या भावनेनं आली होती. विषय घेऊन या निजस्ताना. नाथ महाराज भागवतात बोलतात, पुतना घेऊ आली प्राणा, ती कृष्ण संगे जाना तये क्षणी उद्धरती. विष भरून आली स्थानामध्ये आणि विष घेऊन त्या कृष्णाला मारायच्या हेतून तिथं आली. ऐका पोखरीकर, ज्या वेळेला यशोदा मैयाचं दार तिनं वाजवलं, माय दार उघडायला आली. दमलेली यशोदा मैया आणि तिच्या चेहऱ्याकडे या पुतणीनं पालन म्हटली, यशोदे तुला पोरग झालंय ना. हो. कुठे. झोपलाय. अगं त्याला भेटायला आली, आण माझ्या मांडीवर. ती म्हणे ताई आताच झोपलाय, थोडा वेळ थांबा, त्याची झोप झाली की त्याला घ्या, नाही तर तुम्हाला त्रास देतो. किती त्रास देतो. रडते माझे बाळका समजावी ताराविना. रडते माझे बाळका समजावी ताराविना. नाना परी समजावी ते, मागील ते काया देते.
परी समजावी ते नाना परी समजावी ते मागिल ते काया देते थापटोनी निजवीते तापटोनी निजवीते हलविते पाळना रडते माझे बाळकारे समजावी तारा रडते माझे. ते बाळ झालं का शांत रडणार? रडते माझे बाळ ताने. ओ ऐका, त्याला उठवू नका, तुम्हाला त्रास देतो. देवाची आई म्हणते काय केलं त्यानं, काय केलं आज माहितीये का? मुतोनिया हाते भूमी सारविती पोटाशी पुसती दोघे जण बलराम कृष्ण. पुतने तुला काय सांगू, अगं पोटाला सगळी लघु शंख पुसून घेतली. भूमी तिथं मुतला आणि ती मुतलेली भूमी देव आहे ना हा, सगळं मलमूत्र पोटाला पुसलं त्यानं. आता त्याला अख्खा धुवून स्वच्छ केला मी पण पाळण्यात घातला. खरंच गाळ झोपलाय त्याला, आता त्रास देऊ नको. तेवढ्यात देवानं रडायला सुरुवात केली. आता देवाला वाटलं बवनीचं गिराय काही एकदम परत कसं पाठवता, ही परत गेली तर पुन्हा हा मोका येणार नाही आपल्याला. यशोदा मैयाला राग आला. आता झोपलेला होता, झाला का जागा, गेली रागात परमात्मा उचलला आणि पुतण्याच्या मांडीवर आणून टाकला. घे तुला हौसीच्या मांडीवर जायची. गेली आपलं किचन मध्ये. तिनं पाहिलं, ती म्हणे याला कंस घाबरतोय. अरे एवढंस बाळ आहे हे, अंगठ्यानं गळा दाबला तरी मरण ते, एवढंच आहे, याला कंस घाबरतो. बाळ आहे. यशोदेकडे लक्ष देऊन तिनं आपला पदर वर केला आणि त्याला हृदयाला छातीला लावलं. काय होतं त्यात? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? काय होतं त्यात? विष. देव हसत होते. ते म्हणजे थोडा वेळ घ्या हसून, तो ना आपली ताकद पाहिली की तो हसणं विसरून जाशी. या बाबानं केली ना ओढायला सुरुवात. अगोदर ते म्हणे बाळ आहे बाळ आहे बाळ आहे बाळ आहे बाळ आहे. देवा या बाबानं ओढायला सुरुवात केली तेव्हा म्हणे हे बाळ नाही, हे टेक्समोची मोटर आहे 10 HP ची. सर ते म्हणे इतकं काय ओढतोय, हळू हळू, ते काय दूध नाही, ते काय दूध नाही. अरे यानं विषही ओढलं, दूधही ओढलं. आता अमृताच्या कुंभाला मुठभर कासेतलं स्तनातलं विष काय करणार आहे पोखरीकर? हा अमृताचा कुंभ आहे, काय करणार आहे? विष काय रक्त काय, पंचप्राण ओढायला लागला. तेव्हा मग ती घाबरली. ती म्हणे अरे सोड मला, सोड मला. तो म्हणे पुतने मी अगोदर कोणाला धरत नाही, आणि एकदा धरलं तर मला वाटेपर्यंत सोडत नाही. तू आता मला आग्रह करू नको सोडायचा. अगं तू जरी मला मारायच्या हेतून कास माझ्या तोंडात दिलेली असली तरी तुझी कास ओठात धरली त्यावेळेला मी विरोधक म्हणून, वैरी म्हणून नाही, हिची कास माय म्हणून धरायची हा माझा स्वभाव आहे. मारायला आलेल्या पुतणीची कास ओठामध्ये धरली. आई म्हटल्याशिवाय तुला सोडू कसा? त्या पुतणीला सायुज्यता नावाची मुक्ती प्रदान केली आणि आईचा दर्जा दिला. कोण होती ती पुतना? कोण होती ती? ती रत्नमाला होती, बळीराजाची मुलगी. जवळ उभी आणि बळीराजाला दान मागायला परमात्मा बळीच्या दारात गेला. जुग जुग रहेगी तेरी शान,
भगत भर दे रे झोली, तेरा होगा बड़ा ऐसा, दे ना बाबा। जुग जुग रहेगी तेरी शान, भगत भर दे रे झोली, तेरे द्वार कड़ा भगवान, भगत भर दे रे झोली। आज लुटा दे सर्वस्व अपना, मान ले कहना मेरा, आज लुटा दे सर्वस्व अपना, मान ले कहना मेरा। अरे तू दे मला सगळं दे, मी तुझ्या दारात आलोय बली। बली ज्या वेळेला द्यायला आला त्यावेळेला हिनं रत्नमालेनं त्या परमात्म्याला पाहिलं आणि प्रसन्न झाली, तिच्या मनात भावना उत्पन्न झाली। मी तुम्हाला कृपा सांगतोय भगवंताची, राक्षसींवर काय केली। तिनं देवाला पाहिलं त्यावेळेला तिला इतकं मातृत्व जाग झालं, ती म्हणे असं बाळ जर देवानं मला दिलं असतं तर मी त्याला लगेच मांडीवर घेतलं असतं, स्तनपान केलं असतं। भगवान म्हटले तथास्तु, पण आता शक्य नाही। कृष्ण अवतारात मी तुला तुझ्या मांडीवर तुझं दूध प्यायला येईल, पण पुढेच देवानं 3 पावलं भूमी मागितली। राजा बलीच्या डोक्यावर 3रं पाऊल ठेवलं, बली जायला पाताळात लागली। तसंच तिनं पाहिलं, अरे हा वरूनच दिसायला चांगला आहे, ती म्हणे हातून क्रूर आहे, माझ्या बापाच्या डोक्यावर पाय दिला। अरे असं पोरग देखणं जरी असतं माझ्या मांडीवर आलं असतं तर मी दूध पाजायचं नाटक केलं असतं, तसं त्याला विषच पाजलं असतं। भगवान म्हटले काळजी करू नको, तथास्तु। दूध पाजायचं दूध पाज, विष पाजायचं विष पाज। तीच रत्नमाला कृष्ण अवतारात पोतना झाली आणि विष पिऊन तिला मातृत्वाचा दर्जा दिला। याला म्हणतात कृपावंत किती, कृपावंत किती, कृपावंत किती, कृपावंत किती। दीनबहू आवडती, दीनबहू आवडती, दीनबहू आवडती, दीनबहू आवडती, दीनबहू आवडती, दीनबहू आवडती। कृपावंत बहु आवडती, त्याचा स्वभाव दिनाचा आहे। दिन आवडला ना तो लाडका होतो दिनाचा। आणि कृपावंत किती, प्रश्नार्थक भाषेमध्ये तुकोबारे बोलतात, किती कृपा करेल दिनावर सांगता येत नाही महाराज। त्याच्या कृपेला मोजता येत नाही, ज्याची कृपा मोजता येत नाही त्याचं महिमान मी काय सांगू तुकोबारे म्हटले। पण एवढंच सांगतो, कृपावंत किती, त्याच्या इतका कृपाळू या विश्वात दुसरा कोणी पाहायला मिळत नाही। श्रीरंग माझा वेडा, त्याला नाही दुसरा जोडा, त्याला जोड लावता आलीच नाही, त्याला काय जोड लावायची, अरे एकच आहे। आणि त्या एक असलेल्या परमात्म्याकडून तुम्हाला जर कृपेची अपेक्षा असेल तर तुम्ही त्याच्याकडे जा, पण दीन होऊन जा। दीन या शब्दाचा अर्थ प्रपंचातला दीन घेऊ नका, इथं प्रपंचात दीन व्हावं लागत नाही, झालेलाच असतो माणूस। दीन झाल्याशिवाय प्रपंचच होत नाही पूर्ण। दीनच सहज नुसते बाहेरगावला जायला निघाला बॅग घेऊन, बायको सोबत असू द्या, प्रपंचात दीन। एसटी स्टँडवर जात असताना सुद्धा किती हिमालयाच्या उंचीचा माणूस असू द्या, बायको सोबत असली म्हणजे त्याला दीनच व्हावं लागतं। 2 बॅगा असल्या तर भारीत भारी बॅग कोणाकडे असते, आपल्याकडं। बाईकडं हलकी, एकच बॅग जळ असली तर कोणाकडे असते, आपल्याकडं। अहो एसटी पाहायचं काम आपलं, ते बोर्ड वाचायचं काम आपलं,
गाडी जागा घ्यायचं काम आपलं. गाडी जागा घेऊन जर योगायोगानं 2 शीट सापडले तरी इमानदारीनं सांगा खिडकीच्या बाजून कोण बसते हो? आपली अवस्था तर फार दिनाची झाली. एकच शीट सापडू द्या, कोण बसते? माऊली. आपण उभे, तिकीट आपण काढायचं, पॉपकॉर्न, कुरकुरे, थम्सअप, लिमका, आईस्क्रीम सगळं आपलं. नातेवाईकात जा. तुम्हाला फरक सांगतो प्रपंचातला. तुम्ही बायकोला तिच्या नातेवाईकात घेऊन जा किंवा आपल्या नातेवाईकात घेऊन जा, तिकडून येताना तिचं बोलणं कसं असतं पहा. मी काही ब्रह्मचारी नाहीये. तिच्या नातेवाईकात तिला जर गावाला घेऊन गेलो तर तिकडून येताना आपण तिच्या नातेवाईकांकडे किती चुकीचं वागलो ते ऐकत ऐकत घरी यायचं. आणि आपल्या नातेवाईकांच्या घरी जर तिला गावाला घेऊन गेलो 2-3 दिवस तर आपले नातेवाईक तिच्या बरोबर 3 दिवस किती चुकीचं वागले ते ऐकत ऐकत घरी यायचं. एवढं करूनही बाई बॅग घरात ठेवली की म्हणते पुन्हा तुमच्या सोबत नाही येणार कुठं. इतका दिन आपला व्यवहारच दिनाचा झाला. आपल्या ताब्यात काही राहिलेलं नाही महाराज. सण नाही राहिला हो माणसांना. एक भाऊबीज नाही, दिवाळी नाही, दिवाळी पाडवा नाही, रक्षाबंधन नाही. माणसाला एकच सण आहे शिमग्याचा. आता ठोका बोंबा, दुसरं काय आपल्या हातात नाही काही. आपण दिनच झालो तशी. आमचे गुरुजी प्रल्हाद एक दृष्टांत सांगायचे. प्रपंचात इतका दिन होतो माणूस. इंद्रियाच्या दिने आम्ही केलो नारायणे. सगळं ऐकत 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 म्हातार पण येतं तरी त्याला कळत नाही जीवन गेलं कुठं. त्यांनी दिलेलं उदाहरण आहे. ते म्हटलं एका ठिकाणी दोघं पती पत्नी. माणसाचा स्वभाव फारच सज्जन पण बाईचा स्वभाव जरा सल होता. ती नवऱ्यानं काही म्हटलं की त्याच्या उलटच वागायची. हा काही म्हणो, तिनं सरळ काम करायचं नाही, उलटच वागायची. एक दिवस त्या बाईचे मामा आले. त्या बाईचे मामा आल्यानंतर नवऱ्यानं सांगितलंय पा तुझे मामा खूप दिवसानं आले, जरा पुरणपोळीचा बेत बनव. पुरणपोळी? ते बाई म्हटली पुरणपोळी नाही, पिठलं भाकर होई. बेसन. बेसन जे कोण्या सणाला चालत नाही त्याचं नाव आहे बेसन. पाहुणे आल्यावर कोणी बेसन बनवतं का? ते बेसन बनवल्यावर मामानं पाहिलं म्हणे गाडी इतक्या वर्षाने यांच्या घरी आलो आणि यांनी बेसन खाऊ घातलं, पुन्हा यांच्या घरी पाय घालायचा नाही. काही दिवसाने याचा मामा आला. आता याला याच्या मामाला चांगलंच खाऊ घालायचं होतं. तो म्हटलं मला असं वाटतं तुझ्या मामाला जसं बेसन खाऊ घातलं तसं माझ्या मामाला बेसन कर आणि लवकर जाऊ दे. ते बाई म्हणे मी पुरणपोळी करीन. हा म्हणे गाडी आली गड्या रोडावर. पुरणपोळीचा बेत बनवला. मामा तृप्त झाले. सप्ताह होता गावात. टाळकरी मंडळींना दुपारी बोलवलं. काय अनिल बुवा काय स्वयंपाक बनवायचा? अनिल बुवा म्हटले तुमच्या मनानं बनवा काही साधं जेवण. साधं म्हणता येते, होऊन जाऊ दे बेसन. ते म्हणे काय बेसन बेसन करता, दुसरं काही सुचते तुम्हाला? अरे वर्षातून सप्ताह एकदा आला, मी गुलाबजाम बनवणार. अनिल बुवा म्हटले काका तुमच्यापेक्षा काकीचा स्वभाव जरा मोकळा आहे. तो म्हणे ती किती मोकळी फक्त या पठ्ठ्यालाच माहिती आहे एकट्याला. तुम्ही संध्याकाळी या जेवायला, मग दाखवतो तिच्या स्वभावाची झलक तुम्हाला. बसली सगळी. ती बाई आली पानं वाढायला. ती बाई पानं बरोबर वाढत होती पण घरमालकानं मुद्दामच म्हटलं पानं जरा हळू वाढले पाहिजे. ते बाई उभ्यानंच पानं फेके न हो. अरे बापा रे मला तू कमालच आहे म्हणे बापा. पाय जो पानावर पाय की पडू दिशी नाही तर पानाहून पाय. कसं बस जेवण उरकलं. टाळकरी निघून गेली. प्रल्हाद भाऊ सांगायचे म्हणे पेरणीचे दिवस आले आणि शेतात गेली पेरणी करायला. पूर्वी माणसं पेरणी करायला बैलगाडी नाही ते व्ही आकाराचं कडून घेऊन जायचे आणि त्यावर तिफन. कारण गाड रस्ते सगळे जमिनीचे रस्ते चिखलाचे रस्ते. ती कळून घेऊन गेले शेतात व्ही आकाराचं त्याच्यावर तिफन. जाता बरोबर धो 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 पाऊस चालू झाला. 3-4 तास पाऊस चालल्यावर पेरणी चाली. पेरणी काही चालली नाही. तिकडून परत यायला लागले. गावात यांच्या नदी होती. नदी ओलांडून यांना यायचं. नदीला आलेलं पाणी. दोघांनाही पोहणं नाही. दोघंही घाबरलो म्हणे बापरे एवढं पाणी. गावातली माणसं म्हणत रामभाऊ लवकर या पाणी वाढणार आहे, डोंगरावर पाणी चालू आहे, लवकर या रे म्हणे. पोहणं नाही. अरे बैलाची शेपटी धरायची आणि इगळ्या काठावर यायचं. बैलाला पोहणं असतं. बर 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 पण शेपटी जरा मजबूत धरा. गावकरी इकडून त्यांना सांगताय आणि ते पलीकडून उभे. त्यांची जी जोडी होती त्यातला एक बैल भांडा होता. त्याला अर्धच शेपूट होतं
आता गडबडीत याला काही लक्ष राहिलं नाही की या हिच्याशी उलट बोलावं लागतं. तो म्हटला हे पा घाबरलेला भर पाण्यात घाम पुसत होता. तो म्हटला एक काम कर, या बैलाचं शेपूट तू धर, कारण त्याला शेपूट चांगलं आहे. मी त्याला जरा शेपटी कमी, त्याची शेपटी मी धरतो. ते बाई म्हणे तुम्ही काय कमकोच समजता का आम्हाला? अरे 10 बैल जोड आहे माया बापाच्या घरी, त्याची शेपटी मी धरेल, कमी असली तरी चालेल. नवरा म्हटलं ऐक बापा इथं तर ऐक. नाही नाही ऐक ना, आपल्या रक्तात नाही. धरलं शेपूट, चालले बैल पुढं दोघं मागं, बैल पुढं दोघं मागं. नवरा घाबरलेला. तो म्हणे त्याले शेपूट कमी आहे, जरा फिट पकडजो. हे म्हणे मी ढिल्ल धरीन. तो म्हणे ढिल्लही धरलं तर चालते बापा, फक्त सोडजो नको म्हणजे झालं. ते म्हणे हे सोडलं, दिलं नो सोडून, ती चालली वाहत. रामभाऊ तिकडच्या काठावर गेली. तुमच्या गावात नदी आहे का? पोखरी आहे? अरे चांगलं गाव आहे तुमचं. कुठे वाहते? इकडे का? इकडे इकडे नदी इकडं वाहते आणि रामभाऊ चालली इकडं पाहायला. 2-4 माणसं भेटले. म्हणे रामभाऊ झालं काय? अरे मनगळा बायको वाहून गेली. अरे रामभाऊ काय तुला बुद्धी येईल का? आपली नदी खाली वाहते, तू वरती कशाला चालला? तो म्हणे मला तिचा पुरा अंदाज आला, आता ती खाली जाऊ शकत नाही म्हणे, ती वरतीच गेली असेल. महाराज सांगायचे. प्रल्हाद बुवाचं उदाहरण आहे. अरे तर्किकाचा टाका संग पांडुरंग स्मरा हो. या तर्क वितर्क काढणाऱ्या लोकांच्या बरोबर तुम्ही मुलगा असू द्या, मुलगी असू द्या, भाऊ असू द्या, बहीण असू द्या, हे दीन करतात आणि देवाच्या ला म्हणतात. म्हणून तर तिघांनी 3 नाते तोडले. भरताना आई बरोबर, बिभीषणानं भावा बरोबर आणि प्रल्हादानं बापा बरोबर. प्रल्हादे जनक बिभीषण बंधू, राजमाता निंदू भरत गेली, राजमाता निंदू भरत गेली. प्रल्हादे जनक बिभीषणे बंधू, राज्यमाता निंदू भरते केली. अरे कोणी कोणी काय सोडलं पुरावे दिले. प्रपंचात दीन करणारे सोडले पाहिजे आणि परमार्थात दीन या पदापर्यंत नेणारे संत बोटाला धरले पाहिजे. आणि तेच दीन करून सोडतात. तुकोबारे म्हटले आम्हाला त्यांनी दीन केलं, आमच्यावर कृपा झाली. दीन व्हा. दीन व्हा म्हणजे विरक्त इंद्रियार्थेषु प्रशांत आत्मा जितेंद्रिया. कृष्णस्या सखा कशीत. कृष्णाचा सखा, देवाचा सखा तो होतो ज्यानं इंद्रियांवर विजय मिळवला, ज्यानं आपल्या उपासनेच्या द्वारा देवाला ऋणी केलं. तो एकदा त्याच्याकडे गेला की त्याची कृपा मोजता येत नाही. अशा दिनाकरता नेमका तो काय करतो? तो खबर आहे अभंगाचं 2रं चरण. त्यांचा
त्यांचा भारवाही माथा करी योगक्षेम चिंता. आपल्या आयुष्याचीच नाही जन्म मरणाचं वज सुद्धा परमात्मा व्हायला तयार होतो. माथा भारवाही त्यांचा 3 बहु आवडती त्यांचा. माथा भारवाही डोक्यावर वज वाहतो. काय करतो? करी योगक्षेम चिंता. योग आणतोय आणि त्या योगाचा क्षेम करतोय. योग आणणंही सोपा नाही आणि योगाचा क्षेमही करणं कठीण नाही, सोपा नाही. लोक आम्हाला म्हणतात आमचा योग आणा व एवढा आमचा योग. अरे कशाचा योग आणायचा तुमचा? मी एक दिवस घरी चाललो, 4:30 पावणे 5ला माझ्या चुलत भावानं आमची गाडी थांबवली. झोपलेलो होतो मी गाडीत आणि त्यानं गाडी थांबवली. विशाल खाली. म्हटलं काय? खाली. आणि म्हटलं झोपू दे, जाऊ दे, आता 4:45 झाले. नाही खाली. आपल्या गावात लय वाईट झालं. अरे म्हटलं काय झालं? लयच वाईट झालं म्हणे. म्हटलं झालं काय? तू खाली. म्हटलं वाईट झालं म्हणजे कोणीतरी गेलं? नाही लयच वाईट झालं. पण झालं काय? म्हटलं तू त्या बाळासाहेब शिंदेना ओळखतो का म्हणे. म्हटलं हो. त्यांनी रात्री त्यांच्या शेतात बोर घेतला. म्हटलं चांगलं झालं बोर घेतला बा. अरे म्हणे पण लयच पाणी लागलं ना बोरला. म्हटलं आपल्या गावातल्या एका माणसाला पाणी लागलं, चांगलं झालं, यात वाईट काय झालं? वाऱ्या तू करतो म्हणे पाणी बाळासाहेबाला लागून राहिलं. कीर्तन तू करतो, मग आमचा काय फायदा? तुझं माझं कुळी एक साऱ्या गावात कीर्तन करत हिंडून राहिलं आणि पाणी मला नाही त्यांना. अरे म्हटलं मी जे हिंडून राहिलो तेव्हा पाण्यासाठी हिंडून राहिलो का? तुला बुद्धी आहे का काही? नाही मी जेवलो नाही म्हणेकडे रात्री. एवढं कुठं पाणी असतं? माझी कोरडवाहू शेती, त्याची बाग आहे ती. त्या बाळासाहेबांना लयच पाणी लागलं, मला ते काही पावत नाही म्हणेकडे. म्हटलं मी काय करू आता? तू पाणी सांग म्हणे. मी नारळ आणलंय घरून, हळद अक्षत कुंकू सगळं घरून आणलं होतं त्यानं ते नारळ काढलं आणि ठेवलं. अरे म्हटलं मला पाणी सांगता येत नाही उगच. नाही सांग जमीन तुले. म्हटलं येत नाही बाबा, तू प्रयत्न कर. एवढ्या गावाचं पाणी प्याला म्हणे, नुसतं पाणी सांगतात. म्हटलं ते काय तांब्याभर पाणी आहे काय? त्यानं त्या नारळावर 500-500च्या 50 नोटा काढल्या आणि ठेवल्या. आता पाणी सांग म्हणे. म्हटलं आता मला थोडं थोडं पाणी दिसायला लागलेलं आहे. झरे मला आता नजरेला आले माझ्या. इथं पाणी आहे. इतक्या पाट लक्ष्मीचा अपमान नाही करावं वाटत महाराज. आपण सज्जन माणसं आहे, असं चुकीचा विचार नाही करा. मी ती दक्षिणा घेतली, नारळ हातात घेतलं. मला येत काहीच नव्हतं बरं का त्यातलं, पण मीच उडी हाणायचो नारळाच्या अगोदर. रतो म्हणे आईगड. मी पुढे तो माया मागे खोट्या ठोकेल. 5-6 जागा दिल्या मी काढून त्याला. तो म्हणे यातला चांगला पॉइंट कोणता आहे? म्हटलं हाय पाणी आहे. अरे म्हटलं खूप पाणी आहे. नुसतं पाणी नाही पाहिजे म्हणे, असा पॉइंट सांग की बाळासाहेब शिंदेचा पॉइंट आणता आला पाहिजे त्यात. म्हटलं पाणी लागतं बरं का तिथं, तू कर बोर. फक्त एक अट आहे, तिथं 3000 फूट बोर करावं लागते. 3000? हो तुला काही बुद्धी आहे म्हणे 3000? अरे म्हटलं पाणीच तेवढा खाली आहे, तू कर. ते मशीन आलं. तो म्हणे आता पूर्ण मशीन बोर होईपर्यंत तू शेतात थांब. काय ताप झाला असेल म्हटलं. हा हे 25 काही सुखानं खाऊ देत नाही आपल्याला. ते मशीन चालू झालं, 1000 फूट बोर झाला. नुसता फपुटा ता 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 ता. आता गावात आवाज मारायचं ती मशीन. लयच मोकार आवाज येतो त्याचा. पाणी कशाला लागेल? नो पॉइंट आपला. पाणीच नाही म्हणे. तो माझ्या चुलत भाऊ म्हणे पाणी नाही विशाल. म्हटलं खाली आहे पाणी, जाऊ दे खाली. त्यानं सगळं हिशोब चालू केला झाडाखाली बसून. सोयाबीनचे 2.5, कापसाचा 1.5, ऊसाचा 1.5. 1700-1800 तर झालंय म्हणे. पाणी नाही, पाणीच नाही. ते बोरवाला पोरगा, आंध्रातलं पोरग पाणी प्यायला आलं झाडाखाली. आणि मी त्याला म्हटलं क्या बंदे क्या कंडिशन है होल की?
तो म्हणे महाराज ये पोरा का पोरा ऐसा ही जाने वाला है. अरे म्हटलं बापा रे देवा. त्याला म्हटलं हे 500 रुपये घेऊन मला फक्त गावात नेऊन दे तू, नाही तर हा मला काही जिवंत सोडणार नाही. मी घरी आलो, झोपून राहिलो. 3000 फूट बोर करून माझ्या चुलत भाऊ घरी आला संध्याकाळी. मी झोपेल. आमच्या आई म्हणे भाऊ भल्लाच थकल दिसून राहिला, चहा देऊ का तुला कब्बर. चहा दिला. अशी कब्बशी आली त्याची. आमची म्हणे झालं काय. तो म्हणे मला विशाल नावाचा रोग झाला. तो म्हणे हा कुठे आहे. आमच्या म्हणे तो झोपला. झोपला बरोबर आहे, झोप तर लागीनच त्याला. आता तो माझ्याजवळ आला आणि म्हणे आपला तुझ्या घरी शेवटचाच पाया, इथून पुढे येणार नाही, चक्कर शेवटचा. पण मी तुला हे सांगायला आलो, तुझ्या सत्यानाश होईल. कोणाला म्हणे सतीशराव मला, तुझ्या सत्यानाश होईल. म्हटलं माय होईन तेव्हा होईन, तुझ्या आजच झाला तो बी शुभ हस्ते. अरे किती दिवस माणसाचे पाय धरले की तुमचं दुःख मिटणार आहे. तापत्रय तापिली गुरुते गिवसिती भगवे देखोनी म्हणती तारा स्वामी तारा स्वामी. व्यवहारात कोणाकडे स्वतःचं दुःख सांगायला जाऊ नका. स्वामीकडे जायचं असेल आणि रंगदास स्वामीकडे जायचं असेल तर अंतःकरणातल्या भगवंताच्या प्रेमाची पावती पोचवायला जा. प्रपंचातलं काही रडगाणं गायला जाऊ नका. ज्या दिवशी तुम्ही ते रडगाणं प्रपंचातलं गाल त्या दिवशी ते नाराज होतील. आणि परमार्थाची भूक रंगदास स्वामींच्या चरणाजवळ सांगा, ते तुम्हाला दीन या यादीत बसवतील आणि भगवंताच्या चरणाला लावतील. एकदा आपण दीन या पदात बसलो की त्यांनी आपल्यावर कृपा करावी, हा त्यांचा धर्म आहे. मग कशी करतो. योगक्षेम करी योगक्षेम चिंता. जो योग कठीण आहे, अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम. हा योगक्षेम वाहन हे देवाशिवाय कोणी शकत. कठीण योगा होणी क्षेम. योगापेक्षा क्षेम हा कठीण आहे, पण त्या क्षेमापर्यंत पोहोचवण्याचं काम जगन्यंता करतो. फक्त दीन बहु आवडती. का मग अशा वेळेला परमार्थी साधनेची वाट जर आमची बाजूला आली तर बोलोनी दिवाट करी धरो निधावी नीट. त्यांचा भारवाही माथा करी योग क्षेम चिंता विठोबा रखुमाई. टाळी वाजवा, बोला सगळ्यांनी म्हणा. दिवाट करी धरो निदावी नीट. त्यांचा भारवाही माथा करी योगक्षेम चिंता. जमलं गड्या आता बा.
बाबा तुम्हाला ठेवता आलं तेवढा वेळ ठेवा बाबा. एकच ठेवा. एकच ठेवा. एक छोटा हार ठेवा. त्यांचं वय बघा. आता सप्ताह आयोजित करणारे पोरं लय हुशार असतात महाराज. विना घेणारा एकदम पारमार्थिक पाहता ते. आता गायक भेटील, वादक भेटील, पहारेकरी भेटत नाही. काही काही गावाचे पहारे बंद पडले. आमच्या भुसावळ तालुक्यात कुरापानाचं नावाचं गाव आहे. पोरांनी सप्ताह आयोजित केला. पहिल्या दिवशीचा अख्खा दिवस झाल्यावर त्यांना समजलं रात्री पहारा द्यावा लागतो बुवा. रात्री सगळे यंग जनरेशन. अरे ते म्हणत बापो हे तर सगळ्यात कठीण काम आहे, आपल्याला ते येत नाही. मग आता काय करता? ते हुशार. कीर्तन झालं, चहा पाण्याचा कार्यक्रम होता. मग त्यांनी बरोबर एक पारमार्थिक म्हातारा पाहिला. ते म्हणत आजोबा 10-15 मिनिट घ्या ना विना जरा. आम्ही बाहेरगावचे माणसं आले पा किती लांबून लांबून आले, चहा पाणी करतो. आता म्हाताऱ्या माणसाला असं वाटलं बा तरुण पोरं सप्ताह करून तरी राहिले, आपण घेऊ 10-15 मिनिट. घेतला 10-15 मिनिट विना. चहा पाणी द्यायला सुरुवात केली. आता हे पोरं हुशार. एक 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 पार्सल व्हायचं मंडपातून. हळूहळू करता करता सगळेच गेले. म्हातारा म्हणे बापा रे मी तर एकटाच आहे मंडपात. बरं विना खाली ठेवता येत नाही. पारमार्थिक. बिना पारमार्थिक असता तो विना. आमच्या भागात एकानं पारा देता देता मंडपात कुत्रा आलं, त्यानं विना फेकून मारला कुत्र्याला. तो म्हणे माझ्या हाती दुसरं काही नव्हतं. एक म्हणे मी रातभर पारा देतो पण कॅशेट तमाशाची लावा. सांगा आता काय करता. पोर म्हणजे तरुणांचं पाराच्या बाबतीत कठीण आहे. रातभर त्या म्हाताऱ्याचं विना. पोट फुगलं ना. लगविलही जाऊ दिलं नाही त्यांनी. काकड्यावाले आले 4ला. ते काकड्यावाले दुरून दिसले. ते विने करायला वाटलं अरे बापा रे देव आला, देव देव. भाऊ 5 मिनिटं विना घ्या. ते म्हणत बाबा आमचं काम फक्त काकडा. ते विना पान तुम्ही पान ते कार्यकर्ते पा. म्हणे बापा रे मेलो गड्या. आता अख्खा काकडा झाला. विना घेतला नाही. एक पोखरीतला माणूस म्हणे आपलं कथेला जाणं होत नाही, पारायणाला जाणं होत नाही, कीर्तनाला जाणं होत नाही, निदान दर्शन तर घेऊन जाऊ स्वामींचं. तो मंदिरात आला आणि बाबानं पाहिला. आला गाड्या माणूस. भाऊ ओ भाऊ. तो म्हणे काय? विना घ्या ना 5 मिनिट. तो म्हणे माझ्या बाबी इकडे येईल नाही, मी दर्शनाला आलो फक्त. 5 मिनिट घ्या. तुम्ही जर विना घेतला नाही तर मी मरतो आता. पोट फुगलं. मी गेलो की आलो. बरं बरं. तो म्हणे 5च मिनिटवर माझी गाडी आहे आणि मीटिंग आहे नगरला. अरे म्हणे 5च मिनिट घ्या फक्त. दिलं 5 मिनिट. आता त्याचं फक्त हेच अर्जंट नव्हतं, ते बी अर्जंट होतं. आता तो विना देता बरोबर म्हातारा घरी. याची गाडी गेली आणि याची मिटिंगही झाली. विना याच्याच गड्यात. आता हा इतका बिंडोक होता की हा विना घेऊन त्या म्हाताऱ्याच्या घरी गेला. तू फक्त खाली ये म्हणे. पोरगा आला रे म्हणे तू नाही त्या बापाला पट. हे माझ्या गळ्यात घातलं म्हणले का. माझी गाडी गेली आणि मिटिंगही झाली. आता तरुण गावगावचे लयच हुशार झाले महाराज. पण ते जुन्या माणसांमुळं हा परमार्थ टिकू नये. इथं जुन्यांची नव्यांची सांगड दिसली मला. हो अनेक तरुण मुलं या कार्यक्रमात सहभागीत आहेच. पण गावातल्या सगळ्या वयोवृद्ध ज्यांनी हा उत्सव आतापर्यंत टिकवला त्यांच्या आशीर्वादाने या तरुणांनी कारभार हातात घेतलेला आहे. त्यांच्या आशीर्वादानेच हा उत्सव पूर्णतेला जातोय. असं आहे. तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आपली पारमार्थिक वाट विसरू नये असं वाटत असेल तर आपण दीन या पदात बसावं आणि दीन या पदाकरता आपण संतांचं ऐकावं. संतांचं ऐकलं तर आपण दीन होऊ. प्रापंचिक स्नेह असणाऱ्या लोकांच्या गप्पांनी आपण दीन होणार नाही. साधूच्या शिव्या सुद्धा आपल्याला दीन करू शकतात. वक्तेबाबांच्या शिव्या सुद्धा आपल्या उद्धार करू शकतात. इतकी सुंदर कीर्तन वक्तेबाबांची आहेत होती. आज मात्र आपल्याला फक्त गोडच बोलणं ऐकायची सवय झाली. त्यामुळे आपण दीन या पदात बसत नाही. तुकोबारे म्हणतात ज्या दिवशी मनुष्य दीन होतो त्या दिवशी तुका म्हणे जीवे अनुसरल्या एक भावे. तो एक भावनेनं देवाचं अनुसरण करतो आणि अनुसरण केलं की त्यांचा भारवाई माता करी योगक्षेम चिंता. मग काव महाराज आम्हाला दीन व्हायचंय तर आम्ही नेमकं करावं काय? हे ऐका. हे चाललंय ते. आणि नाही ऐकलं तर परिणाम घ्या. काय परिणाम आहे? हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल
खोटे मना मना सगळ्यांना पाठ आहे तुम्हाला वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे लटकन बोला मी वर्तमान खोटे पिंगा गे बाई पिंगा गे बाई पिंगा अवगा 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 दांगल दिगागे अवगा दांगल दिगागे अवगा दांगल दिगागे दांगल दिगागे अवगा दांगल दिगागे नको 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 घालू पिंगागे नको नको घालू पिंगागे पिंगागे बाई पिंगागे बाई पिंगा अवगा 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 दांगल दिगागे अवगा दांगल दिगागे अवगा दांगल दिगागे दांगल दिगागे अवगा हे देतो जाना तुम्ही देतो जाना टिपरीवाला जागा यो करुणी उचित करुणी उचित प्रेम घाली हृदयात दान मागायाच आलो दान मागायाच दातात दातून घ्या ग कुणी दातात दातून घ्या ग कुणी हुंकू 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 घ्या कोणी काळामरी हुंकू घ्या कोणी काळामरी अहम वाग्या सोहम वाग्या अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी माझ्या मल्हारी माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारी माझ्या मल्हारीची वारी फिरवेतो तुम्ही डुगू डुगू ऐका फिरवितो तुम्ही डुगू डुगू ऐका तुम्ही डुगू डुगू ऐका डुगू डुगू ऐका सब एक साथ धन्यवाद सगळ्यांना. अनिल महाराजांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. काय वय पण वजन हातात गोडवा हातात हे रोज आहे का घरी लोड घेऊ नका ताण घेऊ नका जगाचा. इथं किती नीट वागा 40% समाज आपल्या कायमच विरोधात आहे. कोणाकोणाचा ताण घेता तुम्ही पोखरीकर आपल्या मस्ती जीवन जगायचं. तुम्हाला काय वाटतं आम्हाला 100 पैकी 100 गुण मिळतात? अरे कमेंटकडे पाहून जीवन जगायचं झालं तर थांबावं लागेल. आता एवढी कठीण अवस्था आहे. नालायक माणसं आहे वाटल ती. अरे चित्रपटात नाचणारी पोरं जर पिंगळ्याच्या भजनावर नाचत असतील तर काय पोटात दुखतंय तुमच्या? काय पोळाला आग लागते तुमच्या इतकी? मोंगळ्यावर नाचणारी पोरं पिंगळ्यावर नाचलेली आवडत नाही का तुम्हाला? पण त्याला मन मोठं लागतं महाराज. कुत्सित मनवरतीची काही काही माणसं हसत नाही मुद्दाम सिरियस राहता एकदम. हसून घे अटॅक येईन तुले. एका बुचकीत मरून जाशील. चांगले चांगले गेले आणि काही कामाला आलं नाही. त्यांची आदिवाची अख्खी द्वारका सोन्याची होती बुडाली. रावणाची अख्खी लंका सोन्याची होती जळाली.
अरे रावणाचं त्याच्या कामाला आलं नाही, जगन्नी आणि त्याची द्वारका त्याच्या पोरांच्या कामाला आली नाही. तो काय ती बॅटरी चमकून राहिला, 2-4 चैनी बिनी अंगठी बिंगठी, नाही नाही माझी जमीन आहे. अरे ऐक, चांगले चांगले गेले, नीट राहा जरा, मस्तीत नाही, दीन या अवस्थेत राहायचं. हा रंगदास स्वामींचा दरबार आहे. चुतोकी बाजार में फतरो का व्यापार करना दुनिया का काम है, संतों का नहीं. इथं यायचं गेटाच्या आत ओलांडून पद प्रतिष्ठा सन्मान जात पात धर्म पंथ ज्ञान सगळ्या चपला बाहेर काढून यायचं. तेव्हा यायचं गाभाऱ्यात, तेव्हा यायचं दरबारात, तेव्हा यायचं रंगदास स्वामींच्या प्रांगणात. जहागीरदाराच्या औलाद बनून आलेल्यांच्या चांगल्या चांगल्या गाड्या माघारी गेल्या या दरबारातून. जहागीरदार नाही का तुझ्या बापाची मक्तेदारी थोडीच आहे. अरे ही सेवा आहे आपल्या पूर्वजांनी केलेली. तू शुकर मान, तुझ्या बापाने तुझ्यावर शुद्ध बीजाचा परिणाम केला म्हणून मांडी घालून बसायची संधी मिळते कीर्तनात. एकेकावर होऊ नको. या उत्सवाचं धन, हे पवित्र धन लुटून घे. चोरी जारी मांस मदिरा सट्टा पत्ता सोड, जुगार सोड, सट्टा सोड, माणूस म्हणून जीवन जग. इमानाच्या साठी लेका कुत्र शेपूट हलवी आणि बेईमानासाठी मान माणूस सोडवलवी. मानसा मानसा कधी होशील रे माणूस, माणूस माणूस मतलबी रे माणूस. मतलबी होऊ नको. तुला जर व्हायचं झालं तर रंगदास स्वामींचा दास हो. त्यांच्या नावातच दास आहे. त्या नावातलं अर्ध पद आपल्याकडे यावं आणि आपण सेवेत ऋणी व्हावं. परिणाम त्यांचा भारवाही माता करी योग क्षेम चिंता निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. ओम नमो श्री रंगदास स्वामी महाराज. 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 स्वामी रंगदास स्वामी महाराज. रंगदास स्वामी महाराज. स्वामी महाराज. स्वामी रंगदास स्वामी महाराज. सद्गुरु रंगदास स्वामी महाराज. कृपाळू रंगदास स्वामी महाराज. स्वामी महाराज. स्वामी महाराज. दीनवत्सल स्वामी महाराज. कृपाळू रंगदास स्वामी महाराज. स्वामी महाराज. स्वामी महाराज. ओम नमो श्री सद्गुरु रंगदास स्वामी महाराज. ओम नमो सद्गुरु स्वामी रंगदास स्वामी महाराज. ओम नमो सद्गुरु श्री रंगदास स्वामी महाराज. श्री रंगदास स्वामी महाराज.
सर्वांनी 2 मिनिटं जागेवरती बसायचंय. सद्गुरू रंगदास स्वामी यांच्या कृपा आशीर्वादाने सुरू असलेला आपला हा भव्य दिव्य अखंडराम सप्ताह आणि या सप्ताहाचा आपला आजचा 5वा दिवस आणि या 5व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा महाराष्ट्राचे वारकरी संप्रदायाचे भूषण हरिभक्तपरायण विशाल महाराज खोल्ले यांनी वेळेवरती उपस्थित राहत सुंदर अशी कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी स्वामींच्यांनी अर्पण केली. या ठिकाणी महिला मंडळ त्याला शांत राहा थोडंसं. आज महाराजांनी दिन या शब्दाचा खरा अर्थ सांगून त्यातून आपला प्रामार्थ साधता येऊ शकतं हे आपल्या सुंदर शैलीमध्ये महाराजांनी या ठिकाणी खरोखर कीर्तनरूपी सेवा स्वामींच्यांनी अर्पण केली आहे. महाराजांचं उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीनं पोखरी ग्रामस्थांच्या वतीनं ऋण व्यक्त करतो आणि आजच्या जात्याचे मानकरी शिंदे जात्याचे मानकरी यांना विनंती आहे आपण महाराजांचा सन्मान करण्यासाठी पटकन पुढे यायचंय. चला पटपट चला थोडं. त्याचप्रमाणे आपला हा चालू असलेला भव्य दिव्य अखंडराम सप्ताह आणि ज्यांच्या प्रेरणेमधून आपण हा भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी साकारू शकतो असे आपल्या गावातील काही तरुण मंडळी असतील ग्रामस्थ असतील यांचा सन्मान आपण रोज या ठिकाणी करत असतो. त्यामध्ये ज्यांची नावं घेतली त्यांनी टपकन पुढे यायचंय. महाराजांच्या हस्ते आपल्या या ठिकाणी सन्मान होत आहे. गणेश भाऊसाहेब शिंदे, विनोद बबन खैरे, संतोष तुळशीराम शेलार, संजय दिगंबरपुरी, कोंडीभाऊ श्रीरंग करंजेकर, नामदेव विठोबा शिंदे, यादव दोंडीबा फरतारे, विकास सुखदेव शिवले, सर्जेराव शामराव शिंदे, संदीप दिनकर पवार आणि लक्ष्मण वाकळे, नंदूशेठ विठ्ठल करंजेकर, बाळशीराम तुकाराम शिंदे, पप्पूशेठ भास्कर करंजेकर ज्यांची नावं घेतली आपण पटकन पुढे यायचे. अगदी 2 मिनिटांमध्ये आपण हा कार्यक्रम संपवणार आहोत. चला पटपट पुढं ज्यांची नाव घेत जर ते या ठिकाणी कोणी उपस्थित नाही त्याचा प्रतिनिधी आला तरी चालेल. त्याचप्रमाणे आपल्या या धर्ममंडपामध्ये आपण गेले कित्येक दिवसापासून माऊली कुणासंघ हा जो उपक्रम चालू केला आहे त्यामध्ये भाग्यवान विजेत्यांना महाराजांच्या हस्ते सुंदर अशी ज्ञानेश्वरीचा ग्रंथ आपण या ठिकाणी देत असतो. त्यामध्ये ताराबाई रामदास पवार आणि दुर्वेश ज्ञानेश्वर यांना महाराजांच्या हस्ते या ठिकाणी सुंदर अशी ज्ञानेश्वरी ग्रंथ देण्यात येईल. त्याचप्रमाणे या सप्ताहासाठी खास करून भेट देण्यासाठी आलेले आपल्या महाराजांनी मागा सांगितलं ईश्वर